ताजमहल की तेजमहल सध्या खूप चर्चेत असलेला विषय. हा विषय बऱ्याचदा चर्चेत आला. सध्या आणखी एक घटना घडली. एक फिल्म आली येते, म्हणजे त्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. त्याच्यामध्ये त्या फिल्मच्या पोस्टरमध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की परेश रावल जे ऍक्टर आहेत, हे ताजमहलचा जो घुमट आहे तो घुमट असा उचलतायत आणि त्याच्यामधून भगवान शंकराची मूर्ती बाहेर येते. म्हणजे ते मंदिर होतं की ते मकबरा आहे, याच्यावरती आधारित असलेला पिक्चर आहे असं म्हटलं जातं. आपण त्याच्या डिटेलमध्ये जायची काही गरज नाहीये, पण आपल्याला आतापर्यंत जर इतिहास आपण पाहायला गेलं, जो इतिहास एनसीईआरटी बुक्स मध्ये शिकवला गेला, जो इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला गेला, त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की हा जो ताजमहल आहे हा शहाजहानने बनवला. त्याची पत्नी ज्यावेळेस वारली तिच्या आठवणीसाठी त्यांनी हा मकबरा बनवला. लिखित नोंदीनुसार असं सापडतं की हा साधारणतः याचं बांधकामाची सुरुवात झाली 1632 ते 1653 या कालावधीमध्ये हा ताजमहल बांधला गेला. हे बांधताना जो मुख्य कारागीर होता, मुख्य जो इंजिनियर ज्याला म्हटलं जातं, मुख्य शिल्पकार होते उस्ताद अहमद लाहोरी हे होते. ताजमहलच्या बांधकामासाठी टोटल साधारणतः 20,000 कारागीर लागले. ताजमहालासाठी जो संगमरवर वापरला गेला, पांढऱ्या कलरचा जो संगमरवर वापरला गेला, तो मकराना म्हणजे राजस्थान मधील एक प्रांत आहे, मकराना येथून तो संगमरवर आणला.